या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती। आज महादेव जानकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळी त्यांच्यासोबत आमदार बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव हे प्रमुख उपस्थित होते। परभणी लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला सुटला आहे। असे असले तरी या लोकसभा मतदारसंघात भाजपची भूतनिहाय ताकद आहे। त्यामुळे महादेव जानकर हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलाय। परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपची प्रचंड ताकद आहे। मी माझ्या जिंतूर सेलू मतदारसंघातून 50,000ची लीड देणार असल्याचं भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी लोकसभा लढावा ही प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा होती, परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला आमच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य राहील हे नेहमीच आम्ही बोलत आलो आहे। त्याच पद्धतीने आता सुद्धा पूर्ण 2077 बूथवरती भारतीय जनता पार्टीचं संघटन हे मजबूत पद्धतीने उभं राहिलेलं आहे आणि निश्चितच महायुतीचे महादेवराव जानकर यांना मोठ्या मताधिक्याने आम्ही या ठिकाणून निवडून पाठवणार आहोत। अवघड वाटते की बिलकुल नाही, बिलकुल नाही, कारण की राहिला बोर्डीकरांचा प्रश्न, तर बोर्डीकर परिवाराने नेहमीच जिंतूर मतदारसंघाचं वर्चस्व केले। मागच्या 25 वर्षांपासून जिंतूरकर बोर्डीकरांना निवडून देतात। तर बोर्डीकरांनी सर्व जाती धर्मांना न्याय दिलाय, त्यामुळे 25 वर्षांपासून जिंतूरनी बोर्डीकरांना निवडून दिले। त्यामुळे असा कसलाच किंतु कुणाच्याही मनामध्ये नाही आणि या परभणी लोकसभेमध्ये सर्वात जास्त लीड ही जिंतूर मतदारसंघातून असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार महायुतीच्या वतीनं महादेवजी जानकर साहेबांना उमेदवारी दिलेली आहे। महायुतीच्या वतीनं आत्ताच आम्ही महादेव जानकर साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। एकजुटीनं एक ताकदीनं नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महादेवजी जानकर यांना आम्ही प्रचंड मताधिक्यानं निवडून आणणार आहोत। सर्व पक्ष महायुतीचे एकत्र करून ही निवडणूक जिंकायची आहे। देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी, या देशाला महासत्ता करण्यासाठी, या देशाचा विकास करण्यासाठी, गरिबी हटवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे आणि 1000% परभणीची सीट ही महायुतीची निवडून येईल। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।